नमस्कार मित्रांनो, विश्वास काय असतो हे आज मला समजले. कारण की मला आमच्या मोठ्या बंधूंनी ट्रॅक्टर चालवण्यासाठी दिले होते. कालप्रमाणे मी शेतात सकाळी आधी आलो. आपल्या गायला चारा खाण्यासाठी रानात बांधले आणि चारा कापून आणला व आपल्या गायला चारा टाकला. नंतर गायीसाठी लागणारे दिवसभरासाठी पाणी पण भरून ठेवले. नंतर मी आमच्या शेतात निघालो. जात असताना बाईक मिळाली. बाईकवरती बसून शेतात आलो. थोड्याच वेळात आमचे मोठे बंधू पण ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन शेतात आले होते. आजचं काम होतं काल तोडलेल्या मका गोळा करून ट्रॉलीमध्ये भरणे. सगळे मिळून कामाला सुरुवात केली. मी पाठीत मका भरत होतो आणि ट्रॉलीमध्ये टाकत होतो. थोड्याच वेळात ट्रॉली मक्याने भरायला लागली होती. आज पूर्ण शेतातील मका बाहेर काढायचा होता. मोठ्या बंधूंनी मला आज विश्वासावरती ट्रॅक्टर चालवायला दिलं होतं. जरी मला जास्त जमत नव्हतं तरी त्यांनी मला विश्वास ठेवून चालवू दिले. ट्रॉली भरल्यानंतर शेताच्या एका बाजूला सगळं मका एकत्र करून ठेवला. सुमारे सकाळपासून काम करत होतो तर दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व काम पूर्ण केले. थोडा वेळ सगळ्यांनी आराम केला आणि संध्याकाळी थ्रेशर पण आले होते. थोड्या वेळात थ्रेशर पण सुरू झाल्यावर मका काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. मजूर मका टाकत होते आणि मका थ्रेशर मध्ये जाता तयार दाणे गाडी पडत होते. मी पण गाडी पडणारे दाणे पुढे करत होतो. दाणे वरून पडताना असं वाटत होतं की जणू आकाशातून सोनेरी पाऊसच पडतो. सुमारे अर्धा तास पूर्ण मका काढणी करून झाली. गाडी दाण्याने भरली होती आणि दिवसाचे मोठं काम पूर्ण झालेलं होतं. ते पाहून मन खूप आनंदित झाले होते. शेवटी मी गायीला बांधण्यासाठी शेड मध्ये आलो. आपल्या गायीला शेड मध्ये बांधलं आणि घरी परत आलो. एक दमलेला दिवस पण आनंदाचा दिवस होता. चला तर भेटूया पुढील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत माझ्या सर्वांना जय महाकाल.